दोन मित्र आणि अस्वल. दोन मित्र एका अरण्यातून एकत्र प्रवास करीत होते. त्यावेळी त्यांची एका अस्वलाशी अचानक गाठ पडली. त्या अस्वलाने त्या प्रवाशांना पाहिले आणि त्यांच्यावर हल्ला केला. त्या प्रवाशांपैकी एक झाडावर चढण्यात पटाईत होता. आपल्या मित्राची वाट न पाहता त्याने जवळपासच्या एका झाडाची फांदी पकडली आणि स्वतःला पानांमध्ये झाकून घेतले. दुसऱ्याला काय करावे तेच समजेना. अस्वले मृत प्राण्यांकडे लक्ष देत नाहीत असे त्याने ऐकले होते. म्हणून त्याने स्वतःला चेहरादोरीत ठेवून उपडे जमिनीवर झोकून दिले. त्याच्या जवळ येऊन अस्वलाने आपले मुस्कट त्याच्या कानाजवळ नेले आणि बराच वेळ ते हुंगत राहिले. पण तो माणूस जमिनीवर अगदी शांतपणे पडून राहिला. तो श्वासोश्वासही करीत नव्हता. अखेर एकदा गुरगुरून त्याने डोके हलवले आणि खांदे पाडून ते निघून गेले. मग झाडावरचा माणूस खाली उतरला, मित्राकडे आला आणि हसत हसत म्हणाला, ब्रुईन साहेब, तुझ्यापाशी काय पुटपुटले? येथे ब्रुईन म्हणजे सामान्यतः मुलांच्या कथांमध्ये अस्वलासाठी हा शब्द वापरला जातो. दुसरा म्हणाला, त्याने मला सांगितले, अडचणीच्या काळात तुला सोडून जाणाऱ्या मित्रावर विश्वास ठेवू नकोस. धन्यवाद मित्रांनो. आवडली नाही स्टोरी? मग करा सबस्क्राईब.